महाराष्ट्रामध्ये गाजराची लागवड प्रामुख्याने दोन प्रकारच्या वाणांमध्ये केली जाते. आशियाई म्हणजेच एशियन वाण आणि युरोपियन टेम्परेट वाण. महाराष्ट्रातील हवामान, स्थानिक बाजारपेठेची मागणी आणि लागवडीचा हंगाम यानुसार सुधारित आणि संकरित म्हणजेच हायब्रिड वाणांची निवड केली जाते. त्यामध्ये एक नंबरला येतं आशियाई म्हणजेच एशियन वाण. हे वाण उष्ण व समशीतोष्ण हवामानास सहनशील असतं. यांची मुळे लांब आणि गडद लाल किंवा नारंगी रंगाची असतात. म्हणजे याची गाजरं जी आहेत ती गडद लाल किंवा नारंगी रंगाची जी आहे ती तयार होतात आणि चवीला सुद्धा ही गाजरे गोड असतात. महाराष्ट्रात रब्बी व सुरुवातीच्या खरीप हंगामात यांची मोठ्या प्रमाणावर जी आहे ती लागवड केली जाते. त्याचबरोबर पुसा केसर हे वाण खूप जे आहे ते प्रसिद्ध आहे. या वाणाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर भारतीय कृषी संशोधन संस्था द्वारे हे वाण विकसित केलेलं आहे. गाजराचा रंग आकर्षक गडद लाल असतो आणि मधील कडक भाग खूप लहान असतो. याचा कालावधी साधारण 90 ते 110 दिवसांचा असतो. यातून उत्पादन एकरी 10 ते 12 टन एवढं मिळतं. या जे वाण आहे या वाणाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर यामध्ये कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए चे प्रमाण भरपूर असते. स्थानिक बाजारपेठेत या वाणाला सर्वाधिक मागणी असते. त्याचबरोबर दुसरं वाण आहे पुसा मेघाली. या वाणाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर हा वाण नारंगी रंगाचा असतो. याचे जे हे असतं आपलं गाजराची चव जी आहे ती अत्यंत गोड असते आणि याचा जर बघितला तर खूप या गाजराला मागणी असते. आणि याचा कालावधी जो आहे तो साधारण 100 ते 110 दिवसांचा असतो. यातून उत्पादन सरासरी आपल्याला एकरी 9 ते 11 टन एवढं मिळतं. अवेळी होणाऱ्या पावसाला आणि उष्णतेला हे वाण चांगला प्रतिसाद देतो. त्याचबरोबर पुढचं वाण आहे निवड 7-1 म्हणजेच सिलेक्शन 7-1. या वाणाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी द्वारे महाराष्ट्राच्या हवामानासाठी हे वाण शिफारस केलेलं आहे. या वाणाची गाजरे लांब, गुळगुळीत आणि तांबड्या लाल रंगाची असतात. याचा लागवड कालावधी साधारण 85 ते 95 दिवसांचा असतो. यातून उत्पादन एकरी 8 ते 10 टन एवढं मिळतं. पुढचं वाण आहे युरोपियन टेम्परेट वाण. हे वाण मुख्यत्वे थंड हवामानात अतिशय चांगलं येतं. याची गाजरे नळकांड्यासारखी आकाराने नीटनेटक्या आणि दिसायला खूप असं आकर्षक स्वरूपाचं असतं. पुढचं वाण आहे नॅन्टस पुसा म्हणजेच पुसा यमदग्नी. ह्या वाणाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर याची गाजरे दोन्ही बाजूने एकसारखी जाडीची आणि दोन्ही टोके जी आहेत ती लाल असतात. या गाजराचं रंग जो आहे तो नारंगी लाल असतो. याचा लागवड कालावधी साधारण जो बघितला 90 ते 100 दिवसांचा असतो. यातून उत्पादन आपल्याला एकरी 8 ते 10 टन एवढे मिळतं. प्रक्रिया उद्योगासाठी मॉल आणि सुपरमार्केट विक्रीसाठी हा वाण सर्वोत्तम जो आहे तो मानला जातो. पुढचं वाण आहे चॅन्टेन. हे वाण जे आहे ते खूप असं प्रसिद्ध आहे. या वाणाची गाजरे जी आहे ती रुंद, शंकूच्या आकाराची आणि गडद नारंगी असतात. याचा जो आहे तो लागवड कालावधी साधारण 85 ते 95 दिवसांचा असतो. यातून उत्पादन आपल्याला एकरी 7 ते 9 टन एवढं मिळतं. मध्यम ते थोड्या भारी जमिनीतही हा वाण व्यवस्थित वाढतो. खाजगी कंपन्यांचे संकरित वाण सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अधिक उत्पादन आणि एकसारख्या आकाराच्या गाजरांसाठी हायब्रिड वाणांना पसंती देत आहेत. न्यू कुरोडा उष्ण हवामानास सहनशील, गडद नारंगी आणि दिसायला अत्यंत आकर्षक असं हे वाण आहे. सिंजेटा व सेबी जीन्सचे हायब्रिड वाण जर बघितलं तर या कंपन्यांचे वाण जे आहे ते एकसारख्या लांबीचे, आकर्षक रंगाचे आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी टिकाऊक्षम असे हे वाण जे आहे ते उत्पादनासाठी असतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वाण निवडीचा महत्त्वाचा सल्ला जर बघायचा झाला तर स्थानिक भाजीपाला बाजारपेठ किंवा मंडईसाठी पुसा केसर किंवा राहुरी सिलेक्शन 7-1 ची निवड करावी. कारण भारतीय ग्राहकांना लाल रंगाची गाजरे जास्त आवडतात. सुपरमार्केट, हॉटेल्स किंवा प्रक्रिया उद्योगासाठी नॅन्टस किंवा न्यू कुरोडा या नारंगी वाणांची निवड करावी. महाराष्ट्रात गाजराच्या
या ठराविक वाणांची लागवड जी आहे ते आपण करू शकतो. माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.